चल घे शिवशाहीमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार झाला होता त्या नराधम आरोपीला अखेर पोलिसांनी रात्री बेड्या ठोकलेला आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने पीडितेला न्याय मिळणार आहे? निश्चितच पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा न्याय या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सातत्याने या प्रकरणावर लक्ष देऊन रात्रभर पोलिसांनी शोध घेऊन 3 दिवसात त्या नराधमाला बेड्या ठोकलेल्या आहेत आणि निश्चितच या सगळ्या प्रक्रिया करून याच्यात त्या पीडितेला 100% न्याय मिळणार आहे. कुठेतरी गृहराज्यमंत्री कदम आहे यांनी थोडंसं वक्तव्य केलं की जी तरुणी जी महिला होती ती ओरडली नाही, त्यामुळे गोष्ट हे झाली नाही. वादग्रस्त वक्तव्य मांडलं जात आहे, मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होत नाही, मला असं वाटतं गृहराज्यमंत्री कदम साहेबांनी जे त्यांनी वक्तव्य केलं त्याचा मला वाटतं दुरुस्त करण्यात आलेला आहे. ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे. मला असं वाटत नाही की त्या प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं असणार. छत्रपती शिवाजी महाराजांवरती अपशब्द बोलणारे किंवा कोणी वक्तव्य केलं त्यांच्यावर सगळ्याच कोणत्याही या प्रकारचं वक्तव्य केलेलं किंवा महापुरुषांवर वक्तव्य केलेलं कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही. सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार आणि प्रशांत कोरटकरांच्या संदर्भात मला असं वाटतं ते फरार आहेत. त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येणार आणि त्यांच्यावरही सक्त कारवाई करण्यात येणार. हिंदी में सांगा, पुणे रेप केस में जो आरोपी मिले उसने ध्यान देना